महाराष्ट्राच्या स्तरावर आणि देशाच्या स्तरावर चिपळूण बाबतीतला जो गाजला जातोय तो म्हणजे लोटे परशुरामला येणारा कुठलातरी एक प्रकल्प. बरोबर आहे काय? लक्ष्मी ऑर्गॅनिक. ते पण किती लोक विद्वान आहेत बघा. काही लोकांनी टाकले ते हृदय सामंतची पण पार्टनरशिप आहे. मला सोशल मीडियाच्या काही लोकांना, माझ्या मित्रांना विनंती करायची आहे की एवढा चिंधीचा हृदय सामंत की एखादा प्रकल्प जर माझ्या चिपळूणकरांच्या आणि कोकणवासियांच्या मुळावर उठणार असेल तर राज्याचा उद्योग मंत्री म्हणून सांगतो की तो प्रकल्प कधीही आपल्या परिसरामध्ये होणार. पण हे सगळं करत असताना त्याची आपण माहिती घेतली पाहिजे. नक्की तो प्रकल्प काय चाललेला आहे. मगाशी मला कोणीतरी खेडला सांगितलं की ते केमिकल तयार पण झालं. ते तयार झालं मला माहित नाही, तुम्हाला कसं काय कळलं? नाही, काल रात्री कळलं. अरे बाबा, तुमच्या रात्रीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. ते सांगणारे आधी शोधित होते की नाही बघा. नंतर मी तिथनं माझ्या डिपार्टमेंटला फोन केला, तिथनं मी MPCB ला फोन केला. तर आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती पाहिजे म्हणून चर्चेला हा मुद्दा भविष्यामध्ये येणार आहे म्हणून सांगून ठेवतो. कुठेही मॅन्युफॅक्चरिंग चालू नाही. फ्लोरिन क्रिएट करण्याचं काम फक्त इथे चालू आहे. जी कंपनी इटलीमध्ये होती त्या इटलीच्या सगळ्या मशिनरीला केंद्रीय प्रदूषण बोर्डानं मान्यता दिलेली असेल की नाही ते आपण तपासतोय. परंतु जे काही लिक्विड बाहेर पडलं एक टँकर म्हणून जे सांगतायत ते कुठेही एक थेंब देखील जमिनीवर पडलेलं नाही. ते आपण तळोजाला नेलं, त्याचं विघटन केलं आणि ते विघटन केल्यापासून आजपर्यंत तो पदार्थ तिथं तयार देखील होत नाही. 4 ऑक्टोबरला MPCBनं त्यांना नोटीस दिलेली आहे. MPCBनं नोटीस दिल्यानंतर जो खुलासा येईल तो खुलासा आम्ही तज्ज्ञांकडे पाठवणार आहोत आणि तज्ज्ञांकडे पाठवल्यानंतर तज्ज्ञांची कमिटी करून जर तज्ज्ञांनी आपल्याला सांगितलं की जे सोशल मीडियावर सांगितलं जातंय, जे सोशल मीडियावर काही टाकलं जातंय त्याचं क्लेरिफिकेशन टाकलं जातंय. 7वीतला मुलगा देखील रासायनिक प्रक्रिया टाकतोय. O2+6 काय ते H2O आणि असं तयार होणार म्हणून ते पण आपण मान्य करू. पण ह्या सगळ्या गोष्टीचा जोपर्यंत खात्रीलायक अहवाल येत नाही तोपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये हे काही होणार नाही. हे मला प्रामाणिकपणे इथं सांगायचं आहे राज्याचा उद्योगमंत्री म्हणून. खरं तर उद्योगमंत्री म्हणून जमीन देणं आणि इंडस्ट्री सुरू करणं इथपर्यंत माझ्याकडे आहे. बाकीचा सगळा विभाग जो आहे तो चितळे साहेब तुम्हाला माहित असेल पर्यावरणाकडे जातो. तरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सगळी माहिती घेतलेली आहे. चिपळूणकरांनी नाही, जिल्ह्यातल्या सगळ्याच लोकांनी पालकमंत्री म्हणून माझ्यावर विश्वास ठेवावा की कुठेही वाईट जर होत असेल तर मी पालकमंत्री म्हणून ते व्हायला देणार नाही. हे मुद्दा मी चिपळूणमध्ये येऊन सांगतोय कारण उद्यापासून परत काहीतरी टुकटुक फार करतात आली.